हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पर्यटन मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमला आहे की नाही NAP बघा फायनान्शियल अकाउंट. कोणता सब्जेक्ट आपला फायनान्शियल अकाउंट. हा आपल्याला बघा जे सब्जेक्टमध्ये आपलं चालू आहे सध्या फायनल अकाउंट ऑफ सो ट्रेड्स म्हणतात, किंवा आता त्यांनी आता तुम्हाला जे विद्यापीठांनी दिलेलं आहे फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे कन्वर्ट्स ज्या शब्द कन्वर्ट केला त्यांनी, बाकी काहीच नाही आहे तेच. म्हणजे तुम्हाला दोनपैकी अशा प्रकारे त्या चॅप्टरचं नाव दिलेलं आहे. पण आपल्याला काय फायनल अकाउंट आहे की नाही. हा तर ट्रेडिंग अकाउंट असते, त्यामध्ये प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे गणित मोठं आहे. तुम्हाला हे गणित किती मार्काला येऊ शकते? 8 किंवा 6 मार्काला, 6 मार्काला येणार आहे किंवा 8 मार्क्सला येणार आहे. तर बघा तुम्हाला मी आता स्क्रीनशॉट म्हणजे एक फोटो देतो गणिताचा, तो तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा बघा घ्या काढून पटकन. तुम्हाला फोटो गणित देता एक्झाम्पल नंबर, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके चालेल, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही. आपल्याला एक्झाम्पल नंबर तुमच्याकडे अवेलेबल असलं म्हणजे टेन्शन नाही राहणार. तर बघा आता माझ्याकडे बुकलेट अवेलेबल आहे. तर तुम्हाला अगर त्याच्यावरती स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते गणित लिहून घ्या, म्हणजे तुमच्या त्वरित लवकरात लवकर लक्षात राहणार. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपण बघूया एक्झाम्पल नंबर सगळ्यात पहिले. तर ऍडजस्टमेंट सोडायच्या सुरुवातीला काय सोडायचं बेटा? ऍडजस्टमेंट. खाली दिलेले जे ऍडजस्टमेंट असतील त्याला ऍडजस्टमेंट असं म्हणतात. इंटरेस्ट चार्ज ऑन द कॅपिटल ऑन द रेट ऑफ 5% पर एनम. तर तुम्हाला जे कॅपिटल दिलेलं असते, काय दिलेलं असते बेटा? कॅपिटल दिलेलं असते. इथं दिलेलं आहे त्यांनी कॅपिटल दिलेलं आहे 8,000. तर याच्यावरती तुम्हाला सांगितलं त्यांनी 5% इंटरेस्ट ऑफ चार्ज, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती 5% काढावं लागते. तर आता पर्सेंटेज कसं काढत असतात हे तुम्हाला माहिती आहे, किंवा तुम्ही कॅल्सीवरती बघत जा. त्याला डिवायडेशन 100 करायचं आहे की नाही. आता 8,000 वरती 5% म्हणजे 8 इंटू काय करायचं बेटा? 5,500 हा म्हणजे किती येते? 400. किती येणार आहे बेटा? 400 आहे की नाही. हा तर हे लक्षात ठेवायचं. तर बघूया आता आपण. हा तर बघा 400 आहे की नाही. 400 म्हणजेच आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलेलं आपलं 400. किती आलेला आहे बेटा? 400. तर 8,000 वरती 5%. तर इथे दाखवायचं आता त्याचा इफेक्ट 2 + 3 2 + 3 2 + 3 2 + 3 2 + काय करायचा? 3. तिथे लिहून घ्यायचं, वाटल्यास तुम्ही गणित लिहिलेलं असेल तिथे लिहायचं 2 + 3. 2 म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 म्हणजे इंटरेस्ट दाखवायचा आहे की नाही. हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल 400. किती दाखवलं बेटा आपण? 400. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 400. त्याचा दुसरा इफेक्ट लिहायचा. त्याचा काय लिहायचा? दुसरा इफेक्ट लॅबिलिटी बाजूला. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे लिहायचा? लॅबिलिटी बाजूला. इथं 2 लिहायचा. हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल 400. किती? 400. त्यानंतर बघा आता आउटस्टँडिंग वेजेस दिलेला. आउटस्टँडिंग वेजेस 1 + 3. आता वेजेस हे ट्रेडिंग अकाउंट मध्ये असते. वेजेस कुठे असते बेटा? ट्रेडिंग अकाउंटला असते. वेजेस कुठे असते? ट्रेडिंग अकाउंटला. म्हणून ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचा, आणि त्याच्यानंतर वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि त्याचा दुसरा इफेक्ट दाखवायचा आपल्याला लॅबिलिटी बाजूला. आता वेजेस बघून घ्या, आहे का गणितामध्ये वरती दिलेलं? हो आहे दिलेलं. 1,000 आहे वेजेस. किती आहे वेजेस? 1,000 आहे ना वेजेस. 1,000. हा तर मग इथे येणार आहे वेजेस 1,000. 2 जागा सोडूया आपण, कारण की वरती ओपनिंग स्टॉक लिहितात पहिले सुरुवातीला आणि परचेस लिहित असतात. हा वेजेस आपल्याला दिलेला त्यांनी 1,000. किती बेटा? 1,000. 2 आउटस्टँडिंग वेजेस 400. हा हे प्लस करतात. काय करतात ते? प्लस. वेजेस कधीही प्लस करायचं. वेजेस कधी काय करायचं? प्लस. म्हणजे आउटस्टँडिंग प्लस करायचं, वेजेस नाही. आउटस्टँडिंग वेजेस दिलेलं असेल तर प्लस करत असतात. 1,400. आणि या वेजेसचा दुसरा इफेक्ट लिहायचा इथं प्रॉफिट लॅबिलिटी बाजूला. कुठे दाखवायचा तो? लॅबिलिटी बाजूला आउटस्टँडिंगच्या नावाने. हे आउटस्टँडिंग वेजेस किती आहे? प्लस किती केलं बेटा आपण? 400 दिलेला आहे का? नाही, वेजेस 70 रुपये आहे. 70 सॉरी 70 रुपीज आहे. हे 70 रुपये. वेजेस किती आहे बेटा? 70 रुपीज. चुकून 400 लिहिलं गेलं. 70 रुपीज आहे. 70 1,000 70 रुपीज. आउटस्टँडिंग वेजेस किती आहे? 70 रुपीज. तर चुकून आपलं 400 झालं होतं.
आहे की नाही? हा, तर बघा आता इथं प्लस करायचं आणि इथं काय करायचं, लायबिलिटी बाजूच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला दाखवायचं. त्याच्यानंतर दुसरं डेप्रिशिएशन चार्ज ऑन मशिनरी 10% पर एनम. डेप्रिशिएशन थर्ड नंबरची ऍडजस्टमेंट, किती नंबरची ऍडजस्टमेंट? थर्ड नंबरची ऍडजस्टमेंट. आता डेप्रिशिएशन चार्ज ऑन मशिनरी, डेप्रिशिएशन म्हणजे त्याच्यावरती दाखवा लागते आपल्याला घसारा. मग डेप्रिशिएशन ऑन मशिनरी, मग मशिनरीची किंमत पाहायची वरती किती आहे. मशिनरी आहे 5000, मशिनरी किती आहे बेटा? 5000 मशिनरी आहे 5000 आहे की नाही? इथं लिहायचं 5000 आणि याच्यावरती त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे डेप्रिशिएशन 10% आहे की नाही? हा, हे डेप्रिशिएशन 10%. तर 5000 10% किती येते? 500. हे मायनस करा 4500. 4000 किती? 500. 4500 सेकंड कॉलम मध्ये टाकायचं. त्यानंतर प्रीपेड रेंट, सॉरी आता हे तिथं मायनस केलं, त्याचा दुसरा इफेक्ट लिहायचा इथं 2 डेप्रिशिएशन्स. हा, मशिनरीवर आहे दिलेलं, तुम्ही वाटल्यास मशिनरी ऑन डेप्रिशिएशन दाखवू शकता, डिप्रिशिएशन ऑन मशिनरी. चालेल. तर त्यानंतर बघा पहिला इफेक्ट डेप्रिशिएशन मध्ये तिथं मायनस करायचा, इथं त्याचा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचा. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या कुठे लिहायचा? डेबिट बाजूला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. त्यानंतर प्रीपेड दिलेला आहे. काय दिलेला बेटा? प्रीपेड. आता प्रीपेड दिलेला आहे. प्रीपेड काय करत असतात? प्रीपेड सुद्धा मायनस करतात. प्रीपेड म्हणजे रेंट. आता प्रीपेड रेंट दिले आहे. प्रीपेड म्हणजे रेंट नाही, सॉरी, प्रीपेड रेंट दिलेला आहे. प्रीपेड म्हणजे जास्तीचे दिलेले, म्हणजे आपण कोणाकोणाला ऍडव्हान्स मध्ये जी अमाऊंट देतो ना, 1 महिना, समजा 6 महिन्याचा, पूर्ण 6 महिन्याचा अगर रेंट दिलं असेल तर तो व्यक्ती आपल्या घरी येणार का मागायला? नाही, रेंट शॉपमध्ये नाही, 6 महिन्यानंतरच येणार. म्हणजे एक्स्ट्रा दिलेलं रेंट ज्याला म्हणतो आपण. तर प्रीपेड रेंट, रेंट हे लिहितात प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. रेंट कुठे येत असते? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. रेंट वरती बघायचं, रेंट आहे 452. खाली दिलेलं आहे त्यांनी प्रीपेड रेंट. किती आहे प्रीपेड रेंट? 50 रुपीज. म्हणजे हे एवढंच एक्स्ट्रा आहे, 50 रुपीज. आता यांची हे करायचं तुम्हाला मायनस 400. किती? 400. त्यानंतर बघा आता हा, हे प्रीपेडचा दुसरा इफेक्ट दाखवायचा इकडे. प्रीपेड रेंट 50 रुपीज. प्रीपेड रेंट किती? 50 रुपीज. प्रीपेड रेंट 50 रुपीज. बघा झालं. म्हणजे दोन इफेक्ट, प्रत्येक गोष्टीचे दोन इफेक्ट दाखवायचे. तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढलेला असेल किंवा तुम्ही ते गणित लिहिलं असेल, त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजेच कसं आहे, त्या गणितामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला ते गणित समजेल. त्यानंतर आपल्याला दिलेला आता क्लोजिंग स्टॉक. काय दिलेला बेटा? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक हा नेहमी करता 1+3. 1+3 म्हणजे 1 म्हणजे ट्रेडिंग अकाउंट मध्ये आणि 3 म्हणजे लायबिलिटी असेट बाजूला. इथं दाखवायचं आता आपल्याला बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 8700. 8700. आणि याचा दुसरा इफेक्ट याचा इथं बॅलन्स शीट मध्ये क्लोजिंग स्टॉक 8700. 8000 किती? 700. ओके. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट करायचे. हा ज्या खाली दिलेल्या ज्या ऍडजस्टमेंट असतात बेटा तुम्हाला, त्या खाली दिलेल्या ज्या ऍडजस्टमेंट असतील यांचे दोन इफेक्ट करायचे आहेत तुम्हाला. आता हे प्रत्यय तुमच्याकडे गणित अवेलेबल आहे, काही टेन्शन नाही, बघून घ्या. याच्यावरती गणित लिहिणं आणि गणित आन्सर सोडवणं हे शक्य नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला बघता येणार. बघा एकदम शांत सांग. आता वरतून लिहायचे. आता प्रत्येक हे जे ट्रायल बॅलन्स असते यांचा एकच इफेक्ट लिहायचा, ज्यामध्ये येणार त्याचमध्ये एक्सपेन्सेस, संपूर्ण एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. हा बघा आता आपलं हे राहिलेलं आहे इथं फॉर द इयर एंडिंग. तुम्हाला म्हणजे मी प्रॉफिट लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंटची आखणी केलेली आहे. ट्रेडिंग अकाउंटला फॉर द इयर एंडिंग हेडिंग लिहायचं. पहिली गोष्ट त्याचं नाव बघा, काय दिलेलं नाव. The following trial balance are the obtained from the of Mr. प्रकाश, आहे की नाही, प्रकाश अँड सन कंपनी. म्हणजे इथे लिहायचं आहे आपल्याला मिस्टर प्रकाश अँड सन्स कंपनी. दुसरं कंपनी नाही. त्यानंतर 31 डिसेंबर 2001. त्यानंतर इथं सुद्धा या बाजूला सुद्धा आता आपल्याला मिस्टर प्रकाश अँड सन्स 31
डिसेंबर 2001. इथं सुद्धा मिस्टर प्रकाश अँड सन्स. ओके. हा, तर बघा 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर हेडिंग टाकणं खूप महत्वाचं असते. इन द बुक्स ऑफ मिस्टर प्रकाश ट्रेड अकाउंट प्रॉफिट फॉर द इयर एंडिंग. इथं सुद्धा इन द बुक्स ऑफ मिस्टर प्रकाश प्रॉफिट लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग. इन द बुक्स ऑफ मिस्टर प्रकाश बॅलन्स शीट. हे काय आपली बॅलन्स शीट ॲज ऑन. इथं ॲज ऑन लिहित असतात बेटा. बघा त्यानंतर आता आपल्याला ऍडजस्टमेंट झालेले आहेत. ऍडजस्टमेंटचे प्रत्येक 2 इफेक्ट दाखवलेले आपण. किती इफेक्ट दाखवले? 2 इफेक्ट. त्यानंतर आता वरचं बघूया. पहिले या नंबरचं आता सुरुवातीला चालू करायचं. सॅलरी. सॅलरी प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला येते. इथे लिहायचं सॅलरी किंवा सॅलरीज असं सुद्धा लिहितात. 600. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस. हा, जनरल दिलेला आहे म्हणून जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस 800. किती आहे बेटा? 800. मशिनरी. मशिनरीचं पद झालं. एक वेळा पद झाल्या पुन्हा लिहायचं नाही. कॅश इन हँड. कॅश ॲट बँक. असेट बाजूला आपल्या जवळ असलेला पैसा. कॅश इन हँड. कॅश इन हँड किती आहे? 400. कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक दिलेला आपल्याला 1300. 1000 किती? 300. त्यानंतर कॅश इन हँड कॅश ॲट बँक हे नेहमी करता असेट असते. हे लक्षात ठेवायचं. कॅश इन हँड कॅश ॲट बँक नेहमी करता काय असते? असेट असते. वेजेस. वेजेस डेबिट झाला आपला. त्यानंतर ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक सुरुवातीला लिहायचा. ओपनिंग हा 2 लिहायचा राहिला आपला. हा 2. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक दिलेला आपल्याला 5000. किती आहे बेटा? 5000. त्यानंतर परचेस. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करतात. परचेस मधून परचेस रिटर्न काय करायचं? बरं मायनस करायचं. परचेस मधून परचेस रिटर्न काय करा? -2. परचेस. परचेस 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 कुठे? 9000. हा, हे परचेस 9000. 2 परचेस रिटर्न. बघा जागा नसल्यामुळे मी थोडंसं लहान शॉर्टकट लिहिलं. परचेस रिटर्न 200. तर परचेस रिटर्नची जी अमाऊंट असते ही क्रेडिट बाजूला दिलेली असते. कधी बी लक्षात ठेवायचं. बघा परचेस इथं दिलेलं आपल्याला हे परचेस. तर परचेस रिटर्न क्रेडिटला. ही डेबिट बाजू ही क्रेडिट बाजू. तर परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करत असतात आहे की नाही. हा, तर प्रत्येक वेळेस मी सांगतो व्हिडिओत की तुम्हाला ही डेबिट बाजू असते, ही क्रेडिट आहे. या प्रॉफिट लॉस अकाउंटची हे डेबिट आहे आणि ही क्रेडिट आहे की नाही. हा, बॅलन्स शीटला क्रेडिट डेबिट नसते. बॅलन्स शीटला क्रेडिट डेबिट नसते. लॅबिलिटी आणि असेट लिहितात. लॅबिलिटी बाजू आणि काय लिहितात? असेट. लॅबिलिटी आणि काय लिहितात? असेट. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा कुठे गेला? डेटर्स. आता डेटर्स असेटला. डेटर्स कुठे टाकायचे बेटा? असेटला. हा, डेटर्स. डेटर्स म्हणजे ज्यांना माल विकलेला आहे त्यांच्याकडनं आपले पैसे येणे बाकी असतात, त्याला म्हणतात डेटर्स. ते असेट असतात. रेंट झालेलं आहे तुमचं. आता कमिशन डेबिटला दिलेलं आहे. कमिशन डेबिटला दिलेलं आहे तर डेबिटला लिहायचं. क्रेडिटला दिलेलं असेल तर क्रेडिटला दाखवायचं. हे कमिशन. कमिशन. नाही तर एखाद्या व्हिडिओत बघितलं की सर क्रेडिटला दिसून राहिलं आणि तुम्ही डेबिटला दाखवून राहिले. कमिशन पेड बी असते आणि रिसिव्ड बी असते. पेड असेल तर डेबिटला, रिसिव्ड असेल तर क्रेडिटला. त्यानंतर सेल रिटर्न. सेल मधून मायनस करतात. तर सेल बघायचा. सेल इथे येणार बाय सेल्स. सेल्स किती आहे? 16,000. सेल 16,000 बाय सेल्स रिटर्न्स. सेल रिटर्न्स 100 आहे की. हा, सेल रिटर्न 100 मायनस करा. सेल मधून सेल रिटर्न मायनस. हे राहिलं आपलं मायनस करायचं. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करायचं. परचेस मधून परचेस रिटर्न काय करायचं आहे? मायनस. 200 मायनस केल्यावर 8,800 आणि 60,000 मधून हे मायनस करा. 50,900. 50,000 किती? 900. त्यानंतर आपल्याला दिलेलं फर्निचर. फर्निचर आपली असेट आहे. हो, असेटला येणार. फर्निचर. फर्निचर किती अमाऊंट? 2,000. सॉरी 200 आहे वाटते. 2,000 असा. हा, 2,000. ओके. हा, त्यानंतर कॅपिटल. कॅपिटल लॅबिलिटी बाजूला लिहितात, परंतु कॅपिटल मध्ये नेट प्रॉफिट प्लस करायचं. कॅपिटल मध्ये नेट काय करायचं? नेट प्रॉफिट प्लस. हे आतमध्ये दाखवायचं. का याचं प्रॉफिट लॉस आलेलं, नेट प्रॉफिट आलेलं आपल्याला तिकडे काय करावं लागेल? ट्रान्सफर. सेल झाला आपलं. क्रेडिटर. क्रेडिटर लॅबिलिटी बाजूला आहे की नाही. हा, इथं वरती दाखवतात. हे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स किती? 4,000
4,500. त्यानंतर इंटरेस्ट. आता बघा हे इंटरेस्ट डेबिटला सुद्धा येते आणि क्रेडिटला सुद्धा येते. इंटरेस्ट डेबिटला सुद्धा येणार, क्रेडिटला. तर इंटरेस्टची अमाऊंट क्रेडिटला दिलेली आहे. इंटरेस्टची अमाऊंट कुठे दिलेली आहे आपल्याला? क्रेडिटला. म्हणून क्रेडिटला घ्यायचं. बाय रेस्ट इंटरेस्ट 500. इंटरेस्ट 500. त्यानंतर दिलेला परचेस रिटर्न आपलं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने अगर तुम्ही गणित सोडवलं तर तुमचं गणित चुकणार नाही. गणित हे एकदम परफेक्टच येणार बेटा, गणित चुकणार नाही. हे लक्षात आलं पाहिजे. बघा आता तुम्हाला आता हे गणित सोडवणं झालं, संपूर्ण पद्धत संपले. गणित जास्त मोठं येणार नाही पेपरमध्ये, एकदम छोटंसं गणित येणार आहे. त्यामुळे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर पहिले हेडिंग वगैरे टाकून घ्यायचं. मी नंतर हेडिंग सांगितलं तुम्हाला, थोडंसं आता मी विसरून गेलो होतो, काय हरकत नाही. तर बघा आता काय करायचं बघा विद्यार्थी. ट्रेडिंग अकाउंट, पहिले सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंटची काय करायची? बेरीज. ट्रेडिंग अकाउंटची काय करायची? बेरीज. तर कोणती बाजू मोठी येते हे बघायचं. तर या इथं 8,500 म्हणजे 13,000 आणि 14,000 होती. याच तर 15,000 दिले. याचा अर्थ ही ऍडिशनल करायची. यांची काय करायची बेटा? ऍडिशनल. काय करायची त्यांची? ऍडिशनल. हा, तर आपल्याला त्यांची जी ऍडिशनल आहे त्यांची हे 24,600. 24,600. 0 0 9 7 16 16 6 चला 1 9 9 5 14 14 4 चला 1 2. ओके. हा 24,600. त्यानंतर आता या तिघांची ऍडिशनल करायची आपल्याला. या तिघांची काय करायची आहे? ऍडिशनल. 13,000 म्हणजे 8 आणि 5 13, 13 आणि 14 14. 14,000 इथं मायनस करा. आता 24,600 मायनस 14,870. हे काय करायचं आहे तुम्हाला? मायनस म्हणजे यांची ऍडिशनल करायची. ही ऍडिशनल केली 14,870. तर मायनस 0. 10 मधून 7 मायनस करा, 3 राहतात, कॅरी दिला. 16 मधून पुन्हा 9 मायनस करायचे. 16 मधून किती मायनस करायचे? 9 म्हणजे तुमचे राहतील 7. हा 1 कॅरी दिला. 4 मधून 5 मायनस करा, 9 राहिले आणि 0. 9,730. बरोबर आहे का आपलं? 9,730 एकदम बरोबर. मग हे लिहायचं इथं 9,730. हे आलेलं आपलं 2 ग्रॉस प्रॉफिट. 2 ग्रॉस प्रॉफिट आहे की नाही? ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर बघा आता, तर याला करायचं इथं क्लोज. याला काय करायचं इथं? क्लोज. त्यानंतर आता हे जे असते हे ट्रान्सफर करायचं इथं बाय ग्रॉस. हे खूप आवश्यक असते. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करण्यासाठी 9,730 ट्रान्सफर केलं. ट्रेडिंग अकाउंटचं आलेलं ग्रॉस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं. अरे ट्रेडिंग अकाउंटचं आलेलं ग्रॉस प्रॉफिट कुठे लिहायचं? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या कुठे लिहायचं? क्रेडिटला. हा, त्यानंतर बघा आता यांची सुद्धा काय करायची आपल्याला? ऍडिशनल. यांची सुद्धा काय करायची? ऍडिशनल. मग आता ही जी ऍडिशनल आहे यांची जी ऍडिशनल आहे, आता कसं आहे माझ्याकडे कॅल्क्युलेशन वरती नाही, आता माझ्याकडे गणित अवेलेबल आहे. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोच ते. यांची ऍडिशनल करा 10,230 आहे की नाही? हा, त्यानंतर बघा आता हीच ऍडिशनल येते मोठी 10,230. क्रेडिट बाजू मोठी येत आहे. कोणती? क्रेडिट बाजू लार्ज येत आहे तुमची. मग क्रेडिट मधून डेबिट मायनस करायचे आहे. क्रेडिट मधून काय मायनस करायचं? 2 नेट प्रॉफिट. काय करायचं बेटा तुम्हाला? नेट प्रॉफिट. हा, हे मायनस करायचं आता. हा, तर यांची ऍडिशनल केली की त्याच्यामधून हे मायनस करा. म्हणजे 400 500 400 600 800 150 0 5 8 आणि 1 9 9 6 15 15 15 4 19 19 आणि 19 आणि 5 24 24 म्हणजे 28 आहे की नाही? हा, हे 10,230 मायनस 2850 0 13 म्हणजे यामधून 13तून 5 मायनस करा. किती राहतात? 13तून 5 गेले तर 8 राहिले. हे 8 राहतात. 1 कॅरी दिला मग 11 मधून पुन्हा 9 मायनस करायचे आहेत. 3 राहतील आहे की नाही? 10 11 12. हा, 3 राहते 12. मग हा कॅरी पुन्हा खाली उतरायचा. मग 0 मधून 3 ने जात 7 0 म्हणजे 730
8 बरोबर आहे. 738 7380 सॉरी 7380 या पद्धतीने आपल्याला त्यांचे काय करायचं आहे बेरीज मायनस. बघा विद्यार्थी मित्रांनो, या क्रेडिट मधून हे डेबिट मायनस केली आपण. क्रेडिट मधून काय केलेले आहे डेबिट मायनस केली. क्रेडिट मधून काय मायनस केलेले डेबिट मायनस केली. मी काय पुसलं मी हे अमाऊंट पुसून घेतल्या. बघा सॅलरी किती दिलेली आहे आता आपल्याला 600 हे अमाऊंट पुसल्या मी वरच्या 600 आहे की नाही. जनरल एक्सपेन्सेस 800 हे 800. कमिशन किती होतं 150. त्यानंतर कॅपिटलचा इंटरेस्ट 400 आणि 500 आहे बरोबर. ओके ह्या अमाऊंट पुसायच्या होत्या तर मी हे पण पुसले होत्या. बघा या क्रेडिट मधून हे डेबिट मायनस केले आपण. क्रेडिट मधून काय मायनस केलेले आहे डेबिट मायनस केले बेटा. आता याला इथं लिहायचं ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. ओके आता हे ट्रान्सफर करायचं आपल्याला बॅलन्स शीटला. पहिले तर क्लोज करून घ्यायचं. हे काय करायचं तुम्हाला क्लोज करायचं. त्यानंतर बघा आता या बाजूला इथं आपल्याला नेट प्रॉफिट आले. आता बेटा नेट प्रॉफिट किती आलेलं आपलं 7380. यांची करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. त्यांची काय करायची आहे ऍडिशनल 083 8 आणि 16 म्हणजे 7 14 आणि 15 50. ओके 50,000 बघा 7. त्यानंतर आता काही राहिलं का नाही काहीच नाही राहिलं. बघा पद संपलेले आहेत. आता यांची काय करायचे तुम्हाला ऍडिशनल काय करायचे बेटा ऍडिशनल. दोन्ही बॅलन्स शीटची टोटल सेम आली पाहिजे. दोन्ही बॅलन्स शीटची काय सेम आली पाहिजे टोटल. म्हणजे तुमची टोटल येते ते 21,250 21,250 आणि हे करायचं आहे तुम्हाला क्लोज. हे करायचं आहे तुम्हाला क्लोज. म्हणजे बघा दोन्ही बॅलन्स शीटची अगर ऍडिशनल बरोबर आलेली असेल तर तुमचं गणित काय आहे परफेक्ट आहे. काय बेटा परफेक्ट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, स्क्रीनशॉट काढायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढा चालेल, काहीच हरकत नाही. काढला बेटा स्क्रीनशॉट म्हणजे तुम्हाला गणित सुद्धा समजेल कसं लिहायचं काय लिहायचा पद्धतशीर. आणि स्किप करू नका, फक्त समजून घेत जा प्रत्येक पद. ओके जय हिंद जय महाराष्ट्र.